चला एक नवा प्रवास सुरू करूया. बंजारा प्रदीप सोबत चला. जेजुरी गडव मयुरेश्वर गणपती बघण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप पवार. आज एक नवीन प्रवास करणार आहे. कोणताही प्रवास सुरू होण्यापूर्वी घरात एक वेगळीच लगबग असते. कोणाची तयारी सुरू असते तर कोण सामानाची शेवटची खात्री करत असतं. आमची छोटी लेखही आजच्या प्रवासासाठी उत्साहाने तयार होत आहे. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून प्रवासाची सुरुवात आणखी सुंदर वाटते. कोणत्याही शुभ प्रवासाची सुरुवात देवाच्या आशीर्वादानेच व्हावी अशी आपल्या प्रत्येकांची इच्छा असते. घरातील देवतांचे दर्शन घेऊन आम्ही संपूर्ण परिवारासह आजच्या यात्रेला सुरुवात केली. घरातून बाहेर पडताना मनात उत्सुकता, भक्ती आणि नवीन अनुभवांची ओढ. आणि आता आपल्या प्रवासाची खरी सुरुवात होणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप पवार. तुमचं स्वागत आहे बंजारा प्रदीप यूट्यूब चॅनलवरती. आज एक नवीन प्रवास घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी. आज आम्ही चाललेलो आहे जेजुरी गडावर. महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबाराया म्हणजे जेजुरी गड. बरेच दिवसापासून इच्छा होती जाण्याची, तो योग आज आलेला आहे. आज माझ्याबरोबर माझा परिवार पण आहे. पाहू शकताय मागं पिऊ पण बसलेली आहे, नैतिक दादा पण आहे. आज आम्ही विसरले धमाल मस्ती करणार. तर मित्रांनो, सकाळचे 6 वाजलेले आहेत. 6 वाजता आम्ही आता इथून निघलेलो आहे. इथून पुढचा प्रवास साधारणतः 200 किलोमीटरचा आहे. पाहूया आम्ही कुठे वाजेपर्यंत पोहोचतोय. आज आमचा पूर्ण टोटल प्रवास होणार आहे 450 ते 500 किलोमीटरचा. तो वन डे आमची ट्रिप राहणार आहे. एका दिवसात आता आम्ही नगरच्या दिशेने प्रवास करत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी डोलणारी हिरवीगार झाडं, वळणावळणाचे रस्ते आणि सकाळची आल्हाददायक हवा, हे सगळं पाहताना मन अगदी प्रसन्न होत होतं. सकाळी लवकर घरातून निघाल्यामुळे नाश्ता करण्याची संधी मिळाली नव्हती. जवळपास दीड तासाचा प्रवास झाल्यानंतर मात्र भूक जाणवू लागली. मग आम्ही गाडी मध्येच घरून प्रेमाने आणलेल्या नाश्त्याची आणि रस्त्यालगतच्या हॉटेलमधून गरमागरम समोसे घेतले. प्रवासात असा साधासुद्धा नाश्ताही वेगळीच चव देऊन जातो. परिवारासोबत गाडीत बसून केलेला हा छोटासा नाश्ता आमच्या प्रवासातील आणखी एक सुंदर आठवण बनून राहिला. मित्रांनो, आता आम्ही कुशेगाव इथे आलेलो आहे. सकाळचे 9 वाजले आहेत. अजून इथून 20 किलोमीटर मोरगाव गणपती आहे तोपर्यंत. हे फार छान असं मंदिर दिसलेलं आहे. आवडला नाहीये. हनुमा मंदिर कुशेगाव असं नाव आहे. महादेवाचे मंदिर आहे. आज दर्शन घेऊन जाऊ असं ठरवलेलं आहे. मोरगावच्या अलीकडेच कुशेगाव येथे आम्हाला श्री भानोबा देवाचे मंदिर पाहण्याचा योग आला. भानोबा हे या परिसराचे ग्रामदैवत मानले जाते. दरवर्षी येथे भव्य यात्रा भरते आणि देव दानव युद्धांची पारंपरिक प्रथा पाहण्यासाठी महाराष्ट्रभरातून लाखो भाविक येथे येतात. मंदिराची भव्य दिव्यता आणि परिसरातील शांत प्रसन्न वातावरण मनाला एक वेगळीच ऊर्जा देऊन गेले. मंदिरात भगवान महादेवांचेही दर्शन घेण्याचे भाग्य आम्हाला लाभले. दर्शनानंतर आमच्या मुलांनी मंदिर परिसरात मनसोक्त खेळण्याचा आनंद घेतला आणि त्या छोट्याशा क्षणांची आमच्या प्रवासात आणखी आनंदाची भर पडली. महादेवांच्या चरणी नतमस्तक होत पुढील प्रवास सुखरूप आणि मंगलमय होण्यासाठी प्रार्थना केली आणि त्यानंतर आम्ही अष्टविनायकातील पहिले मानाचे स्थान श्री मयुरेश्वर गणपती मोरगाव यांच्या दर्शनासाठी पुढे निघालो.
सफर है अपना बंजारा प्रदीप के संग, चलो दुनिया ना पिए बजारा प्रदीप के संग। आता आम्ही मोरगावच्या गणपती बाप्पा दर्शन घेण्यासाठी आम्ही पोहोचलेलो आहोत। सकाळचे 9:15 वाजले आहेत। गाडीतून प्रवास करत अखेर आपण मोरगाव मध्ये पोहोचलो आहोत। गाडी पार्क करून आम्ही मंदिराकडे जाताना बाहेरूनच मंदिराचा परिसर खूपच सुंदर दिसत आहे। मंदिराकडे जाणाऱ्या या गजबजलेल्या गल्लीतून जातानाच मनाला एक वेगळीच शांतता जाणवायला लागते। बाजूला फुलांचे सुगंधी हार आणि प्रसादाचे पेढे घेऊन आणि मित्रांनो, आपण आता आलो आहोत मंदिराच्या अत्यंत भव्य आणि ऐतिहासिक प्रवेशद्वारासमोर। हे मंदिर दुरून एखाद्या अभेद्य किल्ल्यासारखे वाटते, पण मित्रांनो, या प्रवेशद्वारासमोर उभे राहताच आपले लक्ष वेधून घेतं ते म्हणजे भव्य नंदी महाराजांची मूर्ती। सामान्यतः शिव मंदिरासमोर नंदी असतो, पण गणपतीच्या मुख्य मंदिरासमोर नंदी कसा, असा प्रश्न पडतो। यामागे एक रंजक इतिहास आहे। असं म्हटलं जातं की ही नंदीची मूर्ती जवळच असलेल्या भुलेश्वर मंदिरासाठी रथातून नेली जात होती, पण मोरगावच्या या मंदिरासमोर येताच रथाचे चाक तुटले। खूप प्रयत्न करूनही नंदीची मूर्ती इथून हलली नाही। अखेर देवाने दिलेल्या दृष्टांतानुसार या नंदीला मयुरेश्वराच्या दारात स्थापित करण्यात आले। मयुरेश्वराच्या ओढीने थांबलेला हा नंदी आजही इथे डौलाने उभा आहे। नंदी महाराजांचे दर्शन घेऊन आपण आता मुख्य मंदिरात प्रवेश करत आहोत। या मंदिराभोवती 50 फूट उंच दगडी तटबंदी असून चारही बाजूंना बुरुज आहेत। मित्रांनो, आम्ही जेव्हा मंदिरात पोहोचलो तेव्हा समजले की सध्या इथे मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे। त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव आम्हा संपूर्ण मंदिर परिसर फिरता आला नाही। तरीही मंदिराच्या बाहेरील भागात वेगवेगळ्या देवतांच्या अत्यंत सुंदर आणि प्राचीन मूर्ती आपल्याला पाहायला मिळाल्या, ज्या आम्ही कॅमेऱ्यात कैद केल्या आहेत। श्री मयुरेश्वर हे अष्टविनायकामधील पहिले आणि सर्वाधिक मानाचे स्थान। पुराणानुसार सिंधू नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी भगवान गणेशांनी मोरावर आरूढ होऊन युद्ध केले, म्हणून त्यांना मयुरेश्वर हे नाव प्राप्त झाले। मंदिराभोवती दिसणाऱ्या विविध देवतांच्या मूर्ती, उंच दीपमाळ आणि भक्तिमय वातावरण प्रत्येक भाविकांच्या मनात श्रद्धा जागवते। तर मित्रांनो, आता वेळ आली होती त्या क्षणाची ज्याची आपण सगळेच आतुरतेने वाट पाहत होतो, श्री मयुरेश्वर गणरायांच्या दर्शनाची। आम्ही दर्शन रांगेत उभे राहिलो, मात्र मंदिराच्या गाभाऱ्यात कॅमेरा नेण्यास आणि चित्रीकरण करण्यास मनाई असल्यामुळे मला आतील दृश्य चित्रित करता आले नाही। पण मी तुम्हाला निराश करणार नाही। तुम्हालाही श्रींच्या दर्शनाचा आनंद मिळावा म्हणून हा छोटासा प्रयत्न। ही आहे श्री मयुरेश्वरांची दिव्य आणि तेजस्वी प्रतिमा। श्रींची सोंड डाव्या बाजूला वळलेली आहे, जी शांतता, मंगल कार्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते। मूर्तीच्या डोळ्यात आणि नाभी स्थानी बसवलेल्या मौल्यवान रत्ने तिच्या तेजात आणखी भर घालतात। या पवित्र रूपाचे दर्शन घेताच मन आपोआप शांत होते आणि भक्तिभावाने भरून जाते। चला आपण सर्वजण मनोभावे श्री मयुरेश्वरांचे चरणी नतमस्तक होऊया। गणराय आपल्या सर्वांच्या जीवनात। आता आम्ही पार्किंगच्या जागेत आलो आहोत आणि इथून संपूर्ण मंदिराचे हे शिखर आणि मंदिराचे नाव किती सुंदर दिसते पहा। मित्रांनो, मयुरेश्वराचे दर्शन तर खूप छान झाले, पण आपला प्रवास इथेच संपत नाही। इथून पुढे जेजुरी गड फक्त 17 किलोमीटर अंतरावर आहे। आम्ही आता पुढील प्रवासाला निघत आहोत। जेजुरी गडावरील पिवळा धमक भंडारा, मुख्य मंदिराची वारी आणि तिथल्या थरारक प्रवास आम्ही तुम्हाला पुढच्या भागात पार्ट 2 मध्ये दाखवणार आहोत। हा पहिला भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि पुढच्या जेजुरीचा भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। चला तर मग निघूया जेजुरीकडे। येळकोट येळकोट, जय मल्हार।